आज दाखवणार आहे मी तुम्हाला तांदूळजाची भाजी बनवून। त्यासाठी तांदूळजाची भाजी मी अशी तोडून घेतली बघा, बघू शकता छान आहे, कवळी कवळी आहे। 2 पेंड्या घेतल्या होत्या मी तांदूळजाच्या भाजीच्या, त्याला मस्तपैकी असं तोडून घेतले। तांदूळजाची भाजी बनवण्यासाठी इथं मी गावठी लसूण घेतलेला आहे बघा, 1 गाठा, थोडं जिरं घेतलेलं आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, सुक्या लाल मिरच्या आहेत, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। गॅस ऑन करायचा, गॅसवरती भांडं ठेवायचं, भांड्यामध्ये पाणी टाकलेलं, 1 चम्मच मीठ टाकायचं। पाण्याला जास्त गरम होऊ द्यायचं नाही, कोमटच होऊ द्यायचं। याच्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता तांदूळजाची भाजी टाकायची। याला चवळीची भाजी सुद्धा म्हणतात। हलकं पाणी गरम करायचं, जास्त पण नाही करायचं। पूर्ण भाजी टाकून घ्यायची याच्यामध्ये, असं हळूहळू टाकले ना बरोबर बसते भाजी। भाजी खूप सारी असते, पण धुतल्यानंतर पाण्यात टाकल्यानंतर थोडीच भाजी होते। गॅस बंद केलेला आहे मी, भाजीला असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा, बघू शकता। जास्त पाणी गरम नाही केलं मी, हलकं केलेलं आहे। भाजीचा कलर पण छान येते हलकं पाणी गरम केल्याने। भाजीतलं गरम पाणी मी काढून टाकलेलं आहे। आता मी थंड पाण्यामध्ये भाजी टाकलेली आहे बघा। आता याला पिळून घ्यायची भाजीला, याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं। याच्यामध्ये माती वगैरे राहते ना, याच्यातलं असं पूर्ण पाणी काढायचं। भाजीला पूर्ण पाणी काढलं भाजीचं। आता भाजीला असं मोकळं करायचं बघा। अशी झाडून घेतली ना बरोबर व्यवस्थित मोकळी होते भाजी। बघा भाजीला असं मोकळं मोकळं केले मी, छान सुटसुटीत। तांदूळजाची भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करा, गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे, 1 माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे, थोडे जिरे टाकायचे, सुकी लाल मिरची, ठेचून घेतलेला लसूण, कापलेले 2 मोठे कांदे। कांद्याला परतून घ्यायचं, कांद्याला छान भाजायचं लालसर होईपर्यंत। भाजी खूप छान लागते कांदे टाकल्याने। चवीनुसार मीठ। कांदा लालसर भाजलेला आहे, आता तांदूळजाची भाजी टाकून घ्यायची। तांदूळजाची भाजी भाकरीसोबत खायला छान लागते, चपातीसोबत सुद्धा छान लागते खायला, आणि खायला पण पौष्टिक असते बघा तांदूळजाची भाजी शरीरासाठी। भाजीला परतून घ्यायचं। मिठाची भाजी पण बनवतात, मी थोडी मिरची टाकलेली आहे, सुक्या मिरचीमध्ये एकदम छान लागते भाजी। कोथिंबीर टाकायचा, कोथिंबीर टाकला तरी चालते, नाही टाकला तरी पण चालते। गॅस कमी करायचा आणि परत भाजीला परतून घ्यायचं। 2 मिनिटं झाकण ठेवायचं। बघा 2 मिनिटं झालेली आहेत, तांदूळजाची भाजी बनवून तयार झालेली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तांदूळजाची भाजी कशी झाली ते।